काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मराठवाड्याचे नेते, माजी मंत्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब, आपले सर्वांचे लाडके उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब, मंचावरील सन्माननीय शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते आणि सर्व आपचे जिल्हाध्यक्ष आहेत, आपण समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, पत्रकारांनो, मित्रांनो, अमित भैया नांदेड आणि लातूरचं ते भावाचं जे नातं होतं ते टिकवण्यासाठी अमित भैया या ठिकाणी आलेले आहेत. अमित भैया, एखादा माणूस गेला तरी तुम्ही दाखवून देताय की नांदेडचं लातूरचं नातं भावाचं टिकवायला आपण आलात. आणि निश्चित हे सर्व समोर बसलेली माणसं, हे या जिल्ह्यातले मतदार, कार्यकर्ते, पत्रकार बंधू सर्व हे तुम्हाला सांगू इच्छितात की नातं पहिल्यापेक्षा मजबूत होईल, पण मागे राहणार नाही. अमित भैया, निश्चित आपण आलात, मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही विलासरावच्या पश्चात या दोन्ही जिल्ह्याचं नातं टिकवायला आपण आलात, मी तुमचे आभार मानतो. मित्रांनो, लोकशाही टिकवायची असेल भाजपला बाजूला टाकावं लागेल. या देशाची घटना चांगल्या प्रकारे सुखरूप ठेवायची असेल तर भाजपला हद्दपार करावं लागेल. मोदी खोटं बोलतात, लबाड बोलतात. सुरुवातीला मोदी 60 महिने संधी मागली, 60 महिने होऊन गेले, दुसरे 60 झाले, परत आता मागतायत. अभ्यास करू या देशातल्या जनतेला त्रास देतात मोदी. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री शपथ घेतली, त्याच दिवशी सांगितलं मी महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या मुक्त करतो. नाही आहे, आत्महत्या वाढल्या. शेतकरी अडचणीत आला, शेतकऱ्याला सवलत दिली नाही. बजेटमध्ये तरतूद करताना एज्युकेशनला बजेट नाही, आरोग्याला नाही आणि कृषीला नाही. निश्चित राज्याचं बजेट पहा, केंद्राचं पहा, प्राधान्य शेतकऱ्याला नाही आहे. मी सांगू इच्छितो, भविष्यामध्ये वसंतरावजी तुमच्या मताच्या ताकदीवर दिल्लीत गेल्यानंतर शेतीला बजेट वेगळं मागणी करतील, मला भरोसा आहे. शेतकऱ्यासाठी बजेट, वेगळ्या बजेटची गरज आहे. अमित भैया हे शिक्षण मंत्री होते, आरोग्य मंत्री होते, त्यांचं मी बजेट वाचलं. त्यांनी आरोग्यासाठी तरतूद वेगळी केली. मी उल्लेख का करतो, बजेट वाचलं मी अमित भैया मंत्री. अमित भैयांनी कॉलेजला मदत केली, आरोग्याला मदत केली, वेगळी तरतूद केली. तसं आमचे वसंतरावजी आमच्यासाठी, या देशातल्या शेतकऱ्यासाठी वेगळ्या बजेटची मागणी करतील, असं मी वसंतरावच्या वतीने गावी देतो. मित्रांनो, अनेक कच्च्या तेलाची किमती कमी झाल्या. 15 ते 19 पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती अर्ध्यावर आल्या. पण मोदींनी पैसे कमावले. त्यांनी काय केलं, जे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्याच नाही. वाईट गोष्ट आहे. निश्चित अमित भैया, या जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यामध्ये वातावरण असं तयार झालं, स्वतःहून एवढी माणसं, एवढी जनता, ही पब्लिक आपल्या सोबत आहे, काँग्रेसच्या सोबत आहे, महाविकास आघाडीच्या सोबत आहे. एक माणूस गेला, त्याने पदं घेतली, तुमचा फायदा घेतला, चांगल्या प्रकारे मोठी बेईमानी केली. मोठे माणसं मोठी बेईमानी करतात, हे सिद्ध झालं. अशोकराव उडी मारल्यानंतर लक्षात आलं मोठ्या माणसानं मोठी बेईमानी केली म्हणजे. हे लोक बोलतात, पायाखालची वाळू घसरून गेली. आज एक माणसाच्या घरी जात आहे, दुसरे जास्त बोलत नाही, वेळ नाही अमित भैयाला. कारण मला असं वाटलं, मागच्या 19 लोकसभेला जे व्यक्ती हरला ती गॅरंटी घेते आताच्या त्या उमेदवार आणायची. अहो, तुम्ही स्वतः हरलात, तुम्ही त्याला आणू शकत नाही. हरलात तुम्ही, हरला कसे हरला, बेईमानी केली, हरला. जास्त बोलत नाही, येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतराव चव्हाण यांना निवडून द्यायचे. तुम्ही निवडून देताय, तुमची संख्या पाहिली, हे समोर वाढतंय, तुम्ही पाठीशी मागे. तुमचे सर्वांचे मी आभार का मानतो. तुम्ही पडत्या काळामध्ये काँग्रेसची बाजू घेताय, पडत्या काळामध्ये काँग्रेसची बाजू घेताय. आमचे शिवसैनिक आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे पडत्या काळामध्ये आमच्या सोबत, त्यांचे आभार मानतो. सर्वांचे आभार मानून 2 शब्द सोडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.